नमस्कार, मी सौ दीपाली धंपलवार, राहणार सेंट लुईस मिझुरी USA. मिती क्रिएशननी ऑर्गनाइज केलेल्या उत्तरम आणि प्रस्तुत श्रावण महोत्सव 2021 या इंटरनॅशनल कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि ही संधी दिल्याबद्दल या पूर्ण टीमचे मनापासून आभार. ह्या कॉम्पिटिशनमध्ये 2 डिश बनवायच्या होत्या. एक होतं हेल्दी ज्यूस जे मी बनवलेलं आहे, ABC मॅजिक ड्रिंक म्हणजे ॲपल, बीटरूट, कॅरोट पासून बनवलेलं एक मॅजिक ड्रिंक. आणि बनवायची होती एक हेल्दी डिश युजिंग मिक्स्ड पल्सेस म्हणजे मिक्स डाळींचा वापर करून एक हेल्दी डिश. त्यामध्ये मी बनवलेले आहेत प्रोटीन अप्पे आणि यामध्ये मी वापरलेली आहे हिरव्या मुगाची डाळ, चना डाळ आणि किनोवा, जे की खूप प्रोटीन रिच डिश आहे, म्हणून मी याला म्हटलेलं आहे प्रोटीन अप्पे. चला तर मग बघूया ह्या 2 रेसिपी कशा बनवायच्या आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. तर आपण जे प्रोटीन अप्पे बनवणार आहेत त्यामध्ये आपण ज्या 2 डाळी वापरलेल्या आहेत त्यापैकी एक आहे हिरवी मुगाची डाळ. ही मी 1 कप घेतली, त्याला रात्रभर पाण्यात भिजवलं होतं आणि त्यातलं मग छान धुवून 2-3 वेळेस सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ही दुसरी डाळ आहे चना डाळ, ही घेतलेली आहे अर्धा कप आणि त्याला पण रात्रभर पाण्यात भिजवलं होतं आणि त्यातलं आता स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही डाळी मिक्सर मधून काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सर मधून काढताना आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1.5 इंच अद्रक, जवळपास 1 आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. ह्या 2 गोष्टी आपण ह्या डाळींसोबत मिक्सर करून घेणार आहेत, ग्राइंड करून घेणार आहेत. पण हे ग्राइंड करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्याचा आपल्याला कोर्स पेस्ट म्हणजे थोडंसं जाडसर पेस्ट बनवायचं आहे आणि हे करताना जर लागलं तर तुम्ही 2 ते 3 चमचा त्यामध्ये पाणी ऍड करू शकता आणि एक छानशी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे मिक्सर होत नसेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी ऍड करू शकता. झालेलं आहे हे. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही आता ही पाहू शकता, आपण एक कोर्स पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक नाही करायची आहे, तुम्ही पाहू शकता. कन्सिस्टन्सी पण पहा, पाणी जास्त टाकायचं नाहीये. आता हे जे आपण कोर्स पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि इथं मी भिजवलेला आहे किनोआ 1/2 कप. ह्याला फक्त 2 तास भिजवायचे आणि हा भिजवलेला किनोआ आपण यामध्ये ऍड करणार आहोत. आता याच सोबत आपण ऍड करणार आहोत बारीक चिरलेला गाजर, कॅप्सिकम, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्ही याचेच जरी अप्पे बनवले तरी ते खूप छान लागतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठलेही व्हेजेस ऍड करू शकता, जे की या अप्प्यांना अजून जास्त हेल्दी बनवतील. तर आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. आपल्याला दुसरं काहीच ऍड करायचं नाहीये. आता हे जे पीठ आहे ते आपण एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात आणि मग याचे अप्पे बनवूयात. तोपर्यंत आपण अप्पे पात्र गरम करून घेऊयात. आता मी हे मीडियम हीट वरती ठेवलेलं आहे. जास्त मोठ्या गॅसवर हे आपल्याला बनवायचं नाही, ते छान वाफले पाहिजेत मधून पण. आता हा अप्पे पान आपण ऑइल सोबत ग्रीस करून घेऊया. यात पण आपल्याला जास्त तेल लागणार नाही किंवा वापरायचीही गरज नाहीये. 1-2 थेंब टाकून आपण हे पॅन ग्रीस करून घेऊयात.
आप्पे पात्र छान गरम झालं की आता त्यामध्ये आपण हे जे बनवलेलं पीठ आहे ते ऍड करणार आहोत। आपण नेहमी जसं बाकीचे आप्पे बनवतो तसेच हे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। ह्याला आपल्याला दोन्ही साइडनी छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत पलटवून आपल्याला याला छानसं वाफवून घ्यायचे। हे जे काही आप्पे आहेत ते खूप टेस्टी आहेत आणि खूप हेल्दी पण आहेत, बाहेरून क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट। तर नक्की सगळ्यांनी ही डिश नक्की ट्राय करून पाहावी। जनरली असं म्हटलं जातं की जो ब्रेकफास्ट आहे तो किंग सारखा केला पाहिजे, जे लंच आहे ते क्वीन सारखं केलं पाहिजे आणि जे डिनर आहे ते बेगर सारखं केलं पाहिजे। म्हणजे तुमचा सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो इतका हेवी आणि फुल असायला पाहिजे की तो दिवसभरासाठी पुरला पाहिजे। मग आपलं थोडंसं दुपारी लंच आणि संध्याकाळी त्यापेक्षाही खूप कमी लाईट असं डिनर असलं पाहिजे। त्यामुळं एक हेल्दी आणि हेवी ब्रेकफास्टसाठी हे खूपच छान ऑप्शन आहे। आणि हा जर तुम्ही ब्रेकफास्ट पाहिलात तर म्हणजे कुणाला शुगर असेल, बीपी असेल किंवा काहीही असेल तरी हे ब्रेकफास्ट सगळ्यांना चालेल। ह्यामध्ये आपण कमीत कमी ऑइलचा वापर केलेला आहे आणि जे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्यामुळं हे जे काही आप्पे आहेत ते प्रोटीन रिच, फायबर रिच, कॅल्शियम रिच आणि जे काही अदर आपण व्हेजीज ॲड केलेले आहेत ते अजून याला जास्त हेल्दी बनवतात। तर नक्कीच हे प्रोटीन आप्पे सगळ्यांनी ट्राय करावेत आणि आवडले तर नक्की याचा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये समावेश करावा। आणि या आप्प्यामध्ये आपण जे काही डाळी यूज केलेले आहेत माहितीच आहे की डाळीमध्ये जास्त प्रोटीन असतं। त्याचबरोबर मी जे किनोवा ॲड केलेला आहे यामध्ये, त्यामुळे ह्या आप्प्यांना एक छान टेक्स्चर येतं, एक लुक म्हणजे टेम्पटिंग लुक येतो, त्यामुळं पाहिलं कीच खायची इच्छा होते। आणि हे जे किनोवा आहे ते खूप हेल्दी आहे, हे सुद्धा एक चांगलं प्रोटीनचा आणि फायबरचा सोर्स आहे। तसंच व्हिटॅमिन B6, झिंक आणि मॅग्नेशियम हे जे काही इम्पॉर्टंट आपल्याला लागणारे बाकी न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा यामध्ये भरपूर आहेत। तर हे आपले असे खरपूस असे आप्पे छान वाफून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर, दिसतायत ना यम्मी। आणि हे जे काही व्हाईट व्हाईट स्पॉट दिसतात ते किनोआ आहे, म्हणजे ह्यामुळं ना ह्या आप्प्यांना एक खूप छान असं टेम्पटिंग लुक येतं। आणि ह्या ज्या व्हेजीज आपण ॲड केलेल्या आहेत त्यामुळं सुद्धा हे आप्पे खूपच टेम्पटिंग दिसतात। पहा, मधून मस्त वाफलेले आहेत, खूप सॉफ्ट आहेत। तर नक्की सगळ्यांनी हे आप्पे करून पाहावेत। चला आता बनवूयात ABC मॅजिक ज्यूस। यासाठी मी वापरत आहे कॅरोट, ॲपल आणि बीटरूट समप्रमाणात, थोडंसं लिंबाचा रस, हनी आणि आवश्यकतेनुसार पाणी। तर आता ह्या तिन्ही गोष्टी आपण ब्लेंडिंग जारमध्ये ॲड करूयात। ह्या तिन्हीची क्वांटिटी तुम्ही डिसाईड करू शकता, तुम्हाला जितक्या क्वांटिटीत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण ठरवून घेऊ शकता। ह्यामध्ये ॲड करूयात आता आपण लेमन ज्यूस अराउंड 2 टेबलस्पून। फक्त तुम्हाला ॲपल, बीटरूट आणि कॅरोट समप्रमाणात घ्यायचं आहे। आता इथं मी थोडंसं हनी ॲड करत आहे। हनीसुद्धा ऑप्शनल आहे, जर तुम्ही ॲड नाही केलात हनी तरीसुद्धा हा ज्यूस खूप टेस्टी लागतो। पण तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल, स्वीट आवडत असेल, जर तुम्ही मुलांना देत असाल थोडीशी टेस्ट येण्यासाठी म्हणून तुम्ही हनी ॲड करू शकता। आता यात आपण ॲड करूयात पाणी। पाण्याची सुद्धा क्वांटिटी तुम्ही डिसाईड करू शकता, तुम्हाला किती थिक ज्यूस पाहिजे त्यानुसार। आता याला आपण छान ब्लेंड करूयात, एक छान स्मूदीची कन्सिस्टन्सी त्याला आली पाहिजे। हे आपलं 2 मिनिटामध्ये हा ज्यूस रेडी होईल। आणि ॲपल, बीटरूट आणि कॅरोट हे जनरली आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतातच आपल्याकडे, असं वेगळं काही तुम्हाला यामध्ये इन्ग्रेडियंट लागणार नाही। आणि जसं की सगळ्यांनाच माहिती आहे ॲपल, कॅरोट, बीटरूट ह्या खूप हेल्दी गोष्टी आहेत ज्या आपल्या डाएटमध्ये आपण इन्क्लूड करायला पाहिजेत। आपल्याला जितके काही अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, फायबर्स लागतील ते पुरेपूर ह्या ज्यूसमध्ये तुम्हाला भेटतील। बस आपला हा मॅजिक ज्यूस रेडी आहे। याचा कलर पहा, किती छान कलर आहे।
असा हा आपला ABC मॅजिक ज्यूस सर्व करण्यासाठी रेडी आहे। नक्कीच लहानांनी आणि मोठ्यांनी याचा ब्रेकफास्टमध्ये समावेश करावा। तर असा हा आपला हेल्दी, यम्मी, टेस्टी आणि कलरफुल ब्रेकफास्ट रेडी आहे। हे जे काही अप्पे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही जी काही चटणी अप्प्यांसाठी वापरता त्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। इथं मी आपण इडलीसाठी जी चटणी बनवतो त्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे। पुन्हा एकदा मिती क्रिएशन्स या ग्रुपचे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार। थँक यू।